आज हा सोहळा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्व दाखवलेल्या, यशस्वी झालेल्या, संकटावर मात करून पुढे गेलेल्या आपल्या भगिनींचा हा सन्मान आहे. हा यशस्विनीचा सन्मान अतिशय महत्त्वाचा सन्मान आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांची निवड त्याची झाली त्याचे अनेक सहकारी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, पण त्यांच्या कामाची किंवा कर्तृत्वाची नोंद ही समाजामध्ये फारशी नसते. यशवंत प्रतिष्ठानच्या वतीनं हे काम हातीमध्ये घेतलं, त्यांची निवड केली, त्यांचा सन्मान केला. त्याबद्दल जे सगळे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. मी नेहमी सांगत असे की कर्तृत्वाचा वागता फक्त पुरुषाकडे नसतो, संधी देण्याची आवश्यकता आहे. आणि त्या संबंधीची आजची समाजाची जी स्थिती आहे त्याची अस्वस्थता माझ्या मनामध्ये त्या काळात अनेकदा असायची. मला दिसायचं की अनेक भगिनी आहेत, उत्तम काम करत आहेत, पण भगिनी आहेत, महिला आहेत म्हणून त्यांना संधी मिळत नाही. कर्तृत्व स्त्रियासुद्धा अतिशय दाखवतात हे खरं सांगायची आता काही आवश्यकता नाही. माझ्या पुस्तकाचं उदाहरण द्यायचं झालं तर मी कधी बोललोय असेल, माझं शिक्षण लहानशा गावात झालं, काट्याची वाडी. आणि त्या काट्याच्या वाडीमध्ये 5वीपर्यंतची शाळा होती. 5वीपर्यंत शिक्षण मी घेतलं, नंतर बारामतीला आलो आणि नंतरचं शिक्षण घ्यायला पुण्यामध्ये आलो. माझं घर फार मोठं घर होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.